जुन्या वादातून एका तरुणावर प्राणघातक हल्ला चढवून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला होता। या प्रकरणी पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय। दरम्यान दोन्ही मारेकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले। शिवम महादेव कांबळे, आकाश कैलास लंगोटे दोघेही राहणार धर्माजी नगर मस्जिद जवळ मोठे वडगाव असे अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत। तर यश उर्फ बुगा गोपीदास राठोड राहणार मोठे वडगाव असे प्राणघातक हल्ल्यातील गंभीर जखमी युवकाचे नाव आहे। 11 नोव्हेंबर रोजी आर्णी मार्गावरील एका वाईन बारमध्ये संबंधित दोघांना जुन्या वादातून यशवर धारदार कोयत्याने हल्ला चढविला। या हल्ल्यात यश गंभीररित्या जखमी झाला आणि रक्ताच्या थारोळ्यात कोसळला। त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले होते। घटनेनंतर अवधूतवाडी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला होता। दरम्यान गुरुवारी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक शहर परिसरात पेट्रोलिंग करीत असताना त्यांना गोपनीय माहिती मिळाली की यशच्या हल्ल्यातील फरार मारेकरी हे वाघापूर परिसरात वावरत आहेत। या माहितीवरून पोलिसांनी काशीकर महाराज मठाचे चौफुरी येथील चौकात त्यांचा शोध घेतला असता ते संशयास्पद स्थितीत दिसून आले। त्यावरून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन गुन्ह्यासंबंधी चौकशी केली। तेव्हा जुन्या वादाच्या कारणावरून यशवर कोयत्याने वार केल्याची त्यांनी कबुली दिली। त्यानंतर पोलिसांनी दोघांनाही पुढील कार्यवाहीकरिता अवधूतवाडी पोलिसांच्या ताब्यात दिले। ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश चौरे यांच्या मार्गदर्शनात PSI गजानन राजमल्लू, सय्यद साजिद, रुपेश पाली, योगेश डगवार, प्रशांत हेडाऊ, सुनील पैठणे, आकाश सूर्यवंशी, देवेंद्र होले आदी कर्मचाऱ्यांनी केली।